24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राजराजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूरहून मंडळ यात्रा काढण्यात आली। 21 ऑगस्ट 2025 रोजी मंडळ यात्रा परभणी शहरातील ग्रँड कॉर्नर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये पोहोचली। राजराजापूरकर यांचा भव्य सत्कार उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केला। यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन अब्दुल माजिद यांच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये ओबीसी समाजावर शासनाकडून होणाऱ्या अत्याचाराचा विरोध करण्यात आला। यावेळी अब्दुल माजिद, अनिल कांबळे, अब्दुल रहमान, जावेद अहमद खान आदींची उपस्थिती होती। पाहूया मान्यवरांची काय प्रतिक्रिया आहे। मंडळ यात्रा महाराष्ट्रात निघालेली आहे। ओबीसीच्या हक्काची आणि मंडळ यात्रा आहे। बहुजनांच्या सन्मानाची मंडळ यात्रा आहे। गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक यांची मंडळ यात्रा आहे। मंडळ यात्रा ही बहुजनांचा सन्मान करणारी मंडळ यात्रा आहे। मंडळ यात्रा ज्या वेळेला तिथून नागपूरवरून निघाली, नागपूरपासून गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा करत अमरावती करत काल जालनामध्ये मराठवाड्यामध्ये पोहोचलेली आहे। मंडळ यात्रेचं स्वागत उत्स्फूर्तपणे जागोजागी केलं जात आहे। मंडळ यात्रेला त्या ठिकाणी अनेक महिला, अनेक पुरुष, अनेक युवक, अनेक युवती, अनेक विद्यार्थी जागोजागी रस्त्यावर उभे राहून त्या ठिकाणी मंडळाचे स्वागत करतात। आज परभणीमध्ये आम्ही आलेलो आहोत। परभणीमध्ये देखील मंडळ यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत झालेलं आहे। आज मला या मंडळ यात्रेचं स्वागत करताना रस्त्यावरती एक दलित दिसतो, एक मागासवर्गीय दिसतो, एक ओबीसी दिसतो, एक बंजारा दिसतो, एक आदिवासी दिसतो, एक मराठा समाजाची महिला आणि मराठा समाजाचा पुरुष देखील दिसतो। पण मला त्या ठिकाणी रस्त्यावरती मला एक फडणवीस दिसत नाही, एक फडणवीस दिसत नाही। मला दुःख वाटतं की स्वतःला ओबीसीचा डीएनए म्हणणारी आज लोक रस्त्यावरती मंडळ आयोगाची भूमिका स्वीकारत नाहीयेत। उलट या मंडळच्या विरोधामध्ये कमंडल यात्रा काढतायत, कमंडल यात्रा काढून फिरतायत। म्हणून मी कितीही विरोध झाला तरी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात निघालेली ही बहुजनांची मंडळ यात्रा आता थांबणार नाही। कोणीही किती विरोध केला, दगड मारले, दगडगोटे मारले, चिखल मारले, तरी देखील मंडळ यात्रा आता थांबणार नाही। परभणीमध्ये आलेली मंडळ यात्रा इथून पुढे हिंगोलीमध्ये जाणार आहे। कितीही काही गोष्टी आल्या आडव्या तरी मंडळ यात्रा या सर्वांच्या वरती मार्ग काढून पुढे मात्र बहुजनांसाठी निघेल हे त्या ठिकाणी आम्ही आश्वासित करतो। याला जर आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे। व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे। आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कॉमेंट करायला विसरू नका। आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। जय हिंद।